संपत आलेले 10:30 एक असं 10 ना. तर ते म्हटले अनंत जन्माचा मागचा असणारे संपूर्ण त्या ठिकाणी संपूर्ण जाईल आणि पुढे तुमच्या जन्मजन्माचा उद्धार होईल म्हणून पंढरपूरला जा. पण तुकोबा शेवटच्या चरणात सांगतात काही ना पुरा 2 मिनिटात 10 वेळ संपलेला आहे. ते म्हटले तुका म्हणे नेदी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवाडोनी. हा संप्रदाय कुणाच्याही हातामध्ये देऊ नका. हा संप्रदाय योग्य व्यक्तीच्या हातामध्ये द्या. कारण हा संप्रदाय ज्ञानोबाचा संप्रदाय, तुकोबाचा संप्रदाय, नाथरायांचा संप्रदाय, हा संप्रदाय धुंडा महाराजांचा संप्रदाय, हा संप्रदाय महिपती महाराजांचा संप्रदाय, हा संप्रदाय छोटू नाना वनकुटेकरांचा संप्रदाय, हा संप्रदाय अनंत महान असणाऱ्या ऋषी मुनींचा संप्रदाय. हा संप्रदाय योग्य व्यक्तीच्या हातात द्या. आणि याची जर जागा चुकली तर कदाचित संप्रदायाला कलंक लागेल. कारण साधू निळोबाराय सांगतात निळा म्हणे आयशे संत ज्यांचा हेतू विठ्ठली नेनते काही टानाटोना नामस्मरणा वाटुनी. अगदी शेवटचा दृष्टांत घेऊन शेवेला पूर्णविराम. निळोबाराय सांगतात तसे संत असावे त्यांच्या हातात एक संप्रदाय द्या. अन्यथा हा संप्रदाय कुणाच्याही हातात देऊ नका. महाराज असे संत आम्हाला मिळणार कुठं आणि नेमके हे संत असावेत कसे तर महाराज एक दृष्टांत म्हणून सांगतो अगदी 2 मिनिट. एकदा एक महात्मा, त्या महात्म्यानं संन्यास घेतला. संन्यासाचा वेळ धारण केला. गंगेच्या कडेला पर्णकुट केली. गंगेच्या कडेला राहू लागले. त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये जीवन जगू लागले. त्या पर्णकुटीमध्येच राहायचं. पर्णकुटीत मधुकरी मागून आणायची आणि सगळे कपडे काढून फेकले. लंगोटी लावून बाबा राहू लागले. त्यांना संन्यासी लोक म्हणू लागले. लोक त्यांच्या पाया पडू लागले. परंतु ज्या ठिकाणी गंगेला रोज स्नानाला झाले, स्नान करून येणे, पूजा अर्चा करायची आणि मस्तपैकी सुंदर संसार त्यांनी 7 लाखाचा संन्यासाचा संसार म्हणायचे याला. अगदी मी तुम्हाला पुढे जाऊन परत सांगेल. संन्यासी अवस्थेमध्ये राहू लागले. पण त्या गावामध्ये एक धोबी होता. धोबी कळतो ना, परीत कपडे धुणारा. तो परीत रोज कपडे धुवायला जायचा. हे रोज गंगेला स्नानाला जायचे आणि येता जाता दोघांची रोज भेट व्हायची. आणि दोघांच्या भेटीमध्ये दोघांची मैत्री जमली. मैत्रीमध्ये त्यांचं एकमेकांना बोलणं भेटणं वाढत गेलं आणि पाहता पाहता काही दिवसामध्ये त्यांची मैत्री जुळली. एक दिवशी